बातमी बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भातील निकालाआधीच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे फलक लागले आहेत। नव्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत। संगमनेर मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी करण्यात आली आहे। युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहेत। संगमनेरमध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। बाळासाहेब थोरात भावी मुख्यमंत्री असं या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे। नव्यांदा आमदार होणार असंही या बॅनरमध्ये म्हटलेलं आहे। निकालाआधीच बाळासाहेब थोरात यांचे फलक संगमनेरमध्ये लागलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। जयेश सावंत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। जयेश, अगदी काही तास मतमोजणीसाठी आहेत आणि तत्पूर्वी निकालाआधीच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची बॅनरबाजी शहरामध्ये करण्यात आलेली आहे। काय सविस्तर तपशील? नक्कीच काही तासांवरती आता विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन ठेपलेले आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये जे आहेत जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री नव्यांदा आमदार अशा आशयाचे फलक लागल्यामुळे या ठिकाणी आता आहे ना विविध राजकीय चर्चेला उधाण आलं आहे। गेल्या काही दिवसांपासून म्हणजे निवडणुकी प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाळासाहेब थोरात यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून असं चर्चा सुरू होती आणि त्यातच हे फलक लागल्यामुळे राजकीय वेगवेगळे तर्कवितर्क लावली जात आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातील अपडेट जाणून घेऊ।